तर विमानातील ब्लॅक बॉक्स आता मिळालेला आहे। ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून अपघाताचं कारण आता समोर येणार आहे। एनडीआरएफच्या आणखी एक तुकडी या घटनास्थळी दाखल झाली आहे। मेघानगर परिसरामध्ये जिथे एअर इंडियाचा अपघात झाला त्या अपघाताच्या परिसरामध्ये एक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची खानावळ आहे आणि कॅन्टीनमध्ये विद्यार्थी दुपारच्या वेळेला जेवण करायला बसलेले होते। त्यांच्या टेबलवरती जेवणाची ताटं होती आणि त्याच वेळेला एअर इंडियाचं विमान या परिसरामध्ये कोसळलं आणि त्यानंतर या इमारतीने एक मोठा हादरा बसला। त्याचबरोबर या इमारतीची दारं, खिडक्या, त्याचबरोबर स्लॅबचा भाग हा मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज झाला आणि त्यानंतर त्यांच्या ताटांमध्ये हा डेब्रिजचा भाग मोठ्या प्रमाणामध्ये कोसळला। विद्यार्थ्यांच्या अंगावरती हे डेब्रिज आला आणि तशीच्या तशी ताटं आजही आत्ताही त्या मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पाहायला मिळतात। या सगळ्या विद्यार्थ्यांना इथून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात होता। कॅमेरामॅन योगेश पवारला मी विनंती करेन, जिथे हे कॅन्टीन आहे त्याच कॅन्टीनच्या अगदी पुढच्या बाजूला आपण पाहतोय की विमानाचा जो सगळ्यात मोठा आणि पाठीमागचा भाग आहे तो सुद्धा अजून सुद्धा लटकलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतो आणि तिथून जो काही हादरा बसला तो या संपूर्ण कॅन्टीनच्या परिसरामध्ये पाहायला मिळाला। मात्र या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही गाद्या आहेत त्या गाद्या पाहायला मिळतात, ज्या विद्यार्थ्यांच्या रोजच्या वापरामध्ये होत्या, जे विद्यार्थी इथे रोजच्या वापरासाठी या सगळ्या गाद्यांचा वापर करायचे आणि कॅन्टीनमध्ये सुद्धा त्यांचं जेवणाचं जे काही साहित्य आहे किंवा जेवणाची ताटं आहेत ती सुद्धा पाहायला मिळत आहेत। प्रमाणामध्ये झालेल्या इमारतींचं नुकसान, त्याचबरोबर या सगळ्या परिसरामध्ये झालेली जीवितहानी ही या अपघाताची किती मोठा अपघात होता त्याची कल्पना जी आहे ती आपल्याला करवून देत आहे। या सर्वांना योगेश गुरव सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, गुजरात।